मी तुकाराम विठ्ठल जाधवर वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला प्रादेशिक ते 3 जुलै 2023 पासून कार्यरत आहे। वनांचं संरक्षण करणे, वन्य प्राण्याचं संरक्षण करणे, मालकी क्षेत्रातील झाडं वाचवणे किंवा अवैध बक्षीस अवैध वाहतूक होत असेल तर कारवाई करणे, असे अनेक प्रकारचे आपण कामं करतो। आणि आपण यावर्षी वृक्ष लागवड पण केलेली आहे। 30,000 रोपांची लागवड केलेली आहे। गेल्या वर्षी आपण 36,000 रोपांची लागवड केलेली आहे। त्याच्या अगोदर 33,000 रोपांची लागवड केलेली आहे। आणि मालकी क्षेत्रातली पण आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष थांबवलेले आहे। आता लोक एक झाड तोडायचं असलं तरी परवाना घेतात। आता यावर्षी आपण वनक्षेत्रामध्ये सांगोला तालुक्यातील वनक्षेत्रात काही गावामध्ये बाउंड्री सिमेंट पिलरची कामं केलेली आहेत। आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपलं अतिक्रमण निघले। ह्याला बुद्धिहाळमध्ये जवळजवळ 10 हेक्टर अतिक्रमण निघले, काही कटपळमध्ये निघले। जवळजवळ 25 हेक्टरच्या दरम्यान आपण हे बाउंड्री पिलरचं काम केल्यामुळे अतिक्रमण निघलेलं आहे। आता विषय असा आहे की आपल्याकडं सचिन हरिदास यादव यांनी मेमध्ये अर्ज केला होता। एप्रिलमध्ये त्यांना आपण मेमध्ये माहितीसाठी अवलोकनासाठी बोलवलं। त्यांना पत्र दिलं किंवा 6,318 ह्या पानाची किंमत होत आहे झेरॉक्स, तर तेवढी रक्कम त्यांना भरण्यासाठी आपण पत्र दिलं। पण 23 मे रोजी ते ऑफिसमध्ये आले आणि क्लार्कचे पत्र घेतलं। त्या दिवशी मी साईडवर होतो, परंतु त्यांनी बँकेचं चलन वगैरे त्या दिवशी नेलं नाही। त्याच्यानंतर 8 जुलैला ते माझ्या कार्यालयात आले आणि येताना ते एकटे आले नाही, त्यांचे 2 मित्र, त्यांना मी नाव विचारलं असतं त्यांनी सांगितलं किंवा सचिन माने आणि गुलाब माने ह्या 2 व्यक्तींना ते घेऊन आले। आणि त्याच्यानंतर मला म्हणले की साहेब चलन द्या। मी त्यांना सांगितलं की 23 तारखेलाच मी चलन क्लार्क ठेवलं होतं, तुम्ही घेऊन गेले नाही। आत्ता एक 5 मिनटं बसा, मी तुम्हाला चलन देतो। त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईलमधील मोबाईल काढला आणि मला फोटो दाखवले की त्या हलदवडी फॉरेस्ट गट नंबर 404मध्ये काही सिमेंट पिलरचे, एका सिमेंट पिलरचे 1 ते 1.5 फूट पाडून नुकसान केलं होतं, त्याचे काही फोटो। आणि सदरची शेती वहिवाट करताना, ती शेती आहे यशवंतअण्णा यादवची। यशवंतअण्णा यादवने आम्हाला तोंडी सांगितलं होतं किंवा ही शेती वहिवाट करतो, म्हणजे मी त्याला तिथं कामाला लावतो। तर शेती वहिवाट करताना काही पिलरचे नुकसान केले होते। आणि ह्यांना ज्यावेळेस ते 8 जुलैला आले त्यावेळेस हा एकटा आले नाही, ह्यांनी 2 मित्र आणले। मला चलन द्या म्हणले, मी चलन देत होतो त्यांना, पण चलन घेतलं नाही। ऑफिसच्या बाहेर मला त्यांनी बोलवून घेतलं, गेटच्या बाहेर। साहेब तुम्हाला काम तुमचं सिमेंट पिलरचं सांगोला तालुक्यात निकृष्ट झालेलं आहे, तर मला 5 लाख रुपये द्या, असं सचिन माने, गुलाब माने आणि सचिन यादव या तिघांनी माझ्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली। तर मी म्हणलं मी बाउंड्री सिमेंट पिलरचं काम हे B1 टेंडर करून केलेलं आहे, जर कुठं काही नुकसान झालं असेल तर त्या संबंधित पार्टीकडून आम्ही दुरुस्त करू, आणि तसं काही माझ्या फिरतीमध्ये एवढं दिसलेलं नाही, असं मी त्यांना सांगितलं। मी काही तडजोड करणार नाही। ते लगेच तिथून निघून गेले। माझं अचकदानीला काम होतं फॉरेस्टमध्ये, मी तिथे गेलो आणि मग मी त्यांना फोन केला की तुम्ही हलदवडीतले मला फोटो दाखवले आहेत आणि त्याच्यामध्ये बाउंड्री पिलरचे नुकसान केलेलं आहे, काही फोटो फोडलेले आहे, म्हणजे काही पिलर्स बाउंड्री सिमेंट पिलर्स फोडलेले आहेत आणि काही शेती वहिवाट करताना पण क्रॅक गेलेले आहे। तर याचा पंचनामा करायचा आहे आणि सदरचं हद्दीकोना नष्ट करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे तुमच्या चौकशी आम्हाला करायची आहे। त्यामुळे तुम्ही उद्या सकाळी 9 वाजता हलदवडीच्या फॉरेस्टमध्ये या। त्यांना मी फोन करून सांगितलं 8 जुलैला, परंतु त्यांच्याशी मी कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही किंवा कबूल झालो नाही। त्यामुळे त्यांनी लगेच 9 जुलैला सकाळी काही पंचनाम्याला आले नाही। आम्ही पोलीस पाटील मौद बुद्रुकचे प्रभाकर कांबळे यांना सोबत घेऊन गेलो होतो, 2 पंच घेऊन गेलो होतो। त्यांना पोलीस पाटलांनी फोन केला, परंतु ते तिथं पंचनाम्याला आले नाही। आम्ही पंचनामा केला आणि आमच्या भारतीय वन अधिनियम 1927 कलम 63 नुसार हद्दीकोना नष्ट करणे हा जामीनपात्र गुन्हा आहे आणि कलम 64 नुसार आम्हाला त्या आरोपीस अटक करण्यासाठी वॉरंट लागत नाही। या कायद्याच्या आणि कलमानुसार आम्ही तिथूनच जवळ त्यांचं खिलारवाडी घर होतं हलदडी वनक्षेत्रातून, तिथं गेलो आणि त्यांची चौकशी का आम्ही घरी सांगितलं की हे आम्हाला पंचनाम्यासाठी या 2 व्यक्ती पाहिजेत, यशवंतअण्णा यादव आणि सचिन यादव। तर त्यावेळेस तिथं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की घरी नाहीत। त्यावेळेस तिथं सचिन यादव यांनी एक मुलगा पाठवला की त्याला नाव विचारलं असतं, तो समर्थ भिलारे म्हणला, तो आहे तिसंगीचा, त्याचा या घटनेशी काही संबंध नव्हता। त्यानं आमचं व्हिडिओ शूटिंग सुरुवात केली। आम्ही त्यांना माहिती विचारत होतो किंवा आमच्या फॉरेस्टचं नुकसान केलं असं त्यांच्या घरच्यांना सांगत असताना त्यानं व्हिडिओ शूटिंग सुरुवात केली आणि त्यावेळेस पोलीस पाटील यांनी त्याचा मोबाईल घेतला आणि तो मुलगा आम्हाला दम द्यायला लागला की मी तुमच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करतो, आत्ता 100 नंबरला फोन करून बोलवतो। त्यामुळे त्याचा जो मोबाईल होता तो पोलीस पाटलांकडेच आहे, त्याचा मोबाईल माझ्याकडे नाही। आणि 9 तारखेनंतर काही स्वतः सचिन यादव यांनी आमच्या
सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण साहेब यांना फोन केला की साहेब माझ्यावर काय गुन्हा दाखल करू नका, मी जे काही सिमेंट कॉन्ट्रॅक्टचं हलदेवडीचं नुकसान केलं ते मी दुरुस्त करून देतो. त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेडचे एक कार्यकर्ते पंढरपूरचे ते कदम, त्यांचाही फोन आमच्या साहेबांना गेला की बाबा साहेब मी ते दुरुस्त करून देतो पण त्याच्यावर गुन्हा दाखल करू नका. तसेच भाजपचे अध्यक्ष केदार साहेब यांचाही मला स्वतः फोन आला की तो माझा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर काही गुन्हा दाखल करू नका. आणि मला कमरेचा त्रास असल्यामुळं मी 10 तारखेपासून मेडिकल रेजर होतो, 10 तारखेपासून 24 तारखेपर्यंत मेडिकल रेजर होतो. 25 तारखेला हजर झाल्यानंतर कामाचा लोड होता आणि त्या दरम्यान यांनी 16 जुलैला माझ्याविरुद्ध अर्ज केला की यांनी काम भ्रष्ट केलेलं आहे आणि त्या कामासंदर्भात माझं तसं मूळ बार्शीगाव, बार्शीला मी राहतो, घर आहे, तर ह्यांनी वाल्मिक कराड हा शब्द वारंवार वापरतात आणि माझे ते म्हणजे मानसिक त्रास देतात. त्या वाल्मिक कराडचा आणि माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, ते माझे नातेवाईक नाहीत किंवा कोणीही नाही. ह्यांनी स्वतः असे अफवा पसरून मला मानसिक त्रास देऊन माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमी प्रत्येक गोष्टीला. तर त्यामुळं 31 तारखेला पुन्हा पंचनामा करण्यासाठी आम्ही गेलो यशवंत अण्णा यादव यांच्या इथं दूध डेअरीवर. त्यावेळेस मी तिथं येऊन त्यांनी आम्हाला शासकीय कामात अडथळा केला, वाल्मिक कराडची भाषा वापरली, तू वाल्मिक कराडचा माणूस आहे, अमुक तमुक स्वतःच आरोप केले. माझा त्या वाल्मिक कराडशी काही संबंध नाही, तो कुठलाही मला माहीत नाही, मी त्याचं कधी नाव पण घेत नाही, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तसं करतात. आणि 31 तारखेला त्या मालकाला पंचनामा करून घेण्यासाठी आम्ही हलदडी फॉरेस्टमध्ये आलो. तर त्यावेळेसही त्या व्यक्तीने तिथं अडथळा केला, व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आणि मला ढकलून दिलं. पण त्याने तो व्हिडिओ ढकलून दिला तर कट केला आणि आमच्या लोकांना पण धमकी दिली की मी ढकलून दिलं असं म्हणू नका. त्यामुळं आमचे लोकसुद्धा सांगायला किंवा ह्याच्या भीतीपोटे सांगायला भेटतात, कारण हा थोडा वेगळ्या प्रवृत्तीचा माणूस आहे आणि मला तिथं ढकलून दिल्यामुळे मी खाली पडलो, बेशुद्ध झालो. त्यावेळेस आमच्या वनरक्षक वनपालने मला शासकीय गाडीतून दक्षता हॉस्पिटल इथं ॲडमिट केलं. मी 2-4 तास बेशुद्ध होतो. मला संध्याकाळी सोडल्यानंतर मलाही काही आठवत नव्हतं काय घडलं ती. दुसऱ्या दिवशी घटना आठवली आणि मी 1 तारखेला मला डॉक्टरने आराम सांगितल्यामुळे मी एक दिवस घरीच होतो. पुन्हा 2 तारखेला मी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली. तर ह्याचा एकच उद्देश आहे की फिर्याद दाखल केली आणि 1 तारखेला आमच्या कर्मचाऱ्यांनी जो शेती मालक आहे त्याचा मावस भाऊ यशवंत यादव त्याच्यावर गुन्हा दाखल केला किंवा त्याने शेती वहिवाट करताना नुकसान केले आणि मला त्याने तिथं अडथळा करून खाली पाडलं, मी बेशुद्ध झालो. मी 2 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. म्हणून ह्या 2 गोष्टीमुळे तो सारखा व्हिडिओ करत राहतो आणि बदनामकी करतो. कार्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा महिला कर्मचाऱ्याशी तो उद्धट बोलतो. त्या महिला कर्मचाऱ्यांचं माझ्याकडे लेखी स्टेटमेंट आहे, लिपिकचं सुद्धा माझ्याकडे लेखी स्टेटमेंट आहे की तो आल्यानंतर कसा बोलतो किंवा महिला आगेमोळाच्या माशासारख्या आहेत आणि आगेमोळा जसं उठून पडतं तसं वही करतात, महिला दमदाटी करतात, असं कुठलाही प्रकारचा नसताना स्वतः महिलावर आरोप करतो. आम्ही ज्यावेळेस यशवंत यादवच्या घरी 2-3 वेळेस परवा चौकशीला गेलो तर ते फरार झाले आणि तिथं ज्यावेळेस आम्ही गेलो किंवा महिला पण सोबत नेली होती त्यावेळेस तो त्याच्या मिसेसला पण त्यानं फोन करून सांगितलं की ह्यांचे व्हिडिओ काढ. प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस चौकशीसाठी गेलो त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ काढतो आणि हलदवडी फॉरेस्टमध्ये तो एका व्हिडिओमध्ये असा म्हटला की बाबा तिथं बाकीचे रस्ता आहे, लोक जातात आणि मीच फोडलं कशावर, तर तो हलदवडीच्या फॉरेस्टमधला रस्ता हा नकाशावर नाही. त्यामुळं आम्ही तो रस्ता परवा बंद केलेला आहे. कॅनॉलपासून 20 मीटर हद्द आम्ही ठेवलेली आहे तिथं आणि आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही तो रस्ता बंद केलेला आहे की बाबा तिथं जाताना हे किंवा इतर व्यक्ती पण नुकसान करतात. ह्याने तिथं आमच्या हलदवडीच्या फॉरेस्टमध्ये एक 10-12 ट्रॅक्टर दगड आणून ठेवलेले आहेत, माती टाकले, ड्रिपचे पाईप टाकले आहेत आणि बोरवेलचे काही पाईप टाकले आहेत. ह्याचे पण आम्ही त्याचे GPS फोटो घेतले आहेत. ह्याचा एकच उद्देश आहे की मला अतिक्रमण करू द्या फॉरेस्टमध्ये आणि माझा तो नेहमी म्हणतो किंवा आम्ही त्याच्याकडे चौकशीसाठी जातो, त्याच्याकडे मिटवण्यासाठी जात नाही. तो म्हणतो की माझ्याकडे मिटवण्यासाठी येतात. तो गावात पण बातमी देतो की साहेब मला एवढे लाख देते, तेवढे लाख देते, मी साहेब माझ्या मागे लागलेत. आम्ही त्या यशवंत अण्णा यादवला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो आणि पोलीस पण आमच्यासोबत 2 दिवस होते. ते सचिन यादवला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आम्ही त्याच्याकडे तडजोडीसाठी कुठेही गेलेलो नाही किंवा जाणून बुजून कुठल्याही व्यक्तीचा तो गैरवापर करतो आणि असे व्हिडिओ करून याला मानसिक त्रास दिल्यानंतर तरी हा माणूस केसेस माघारी घेईल हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळं जर मला उद्या माझं काही झालं तर याच्यात सचिन यादव मानसिक त्रास दिल्यामुळं त्याला पाठिंबा देणारा यशवंत यादव त्याचा मावस भाऊ, त्याचा मित्र सचिन माने, त्याचा मित्र गुलाब माने आणि हे जुजारपूरचे आहेत सचिन माने आणि गुलाब माने आणि समर्थ बिलारे हा तिसंगीच आहे.
तर हे सगळे 5 जण याला जबाबदार आहे. कारण हा व्हिडिओ केल्यामुळं मला मानसिक त्रास खूप होत आहे आणि बऱ्याच लोकांचे मला फोन येतात की साहेब तुम्ही 2 वर्षामध्ये जवळजवळ झाडं तोडण्यावर 20 लाखाच्या दरम्यान शासकीय भरणा केला, एक पिकअप सरकार जमा केलेला आहे, एक मोटरसायकल सरकार जमा केली आहे. 2 वर्षामध्ये आपण मालकी क्षेत्रातली जवळजवळ 1 लाख झाडं वाचवली आहेत. आज एक जरी झाड तोडायचं म्हणलं तर माझ्याकडे वृक्षतोड परवान्यासाठी अर्ज येतात. फक्त हा खच्चीकरण करून या माणसाचं खच्चीकरण केल्यानंतर हा माणूस ऑटोमॅटिक मला शरण येईल आणि माझे गुन्हे दाखल मागे घेईल असं हे करण्यासाठी तो रोज व्हिडिओ करत आहे. तर लोकांना एकच आवाहन करण्यात येते की आम्ही जे काम केले ते ऑफिशियली रितसर केलेलं आहे. ज्याला काही अडचण वाटते त्यांना आमच्या सोलापूर ऑफिसला अर्ज करा आणि ऑफिसमार्फत चौकशी होईल आणि जर त्याच्यात मी दोषी असेल तर मी माझ्यावर कारवाई होईल. त्याच्यात माझा कुठलाही विरोध राहणार नाही. परंतु ह्या माणसाने रोज व्हिडिओ करून माझं मानसिक खच्चीकरण केलेलं आहे. मला रात्री जेवण सुद्धा जात नाही किंवा मला वेळेवर झोप पण जात नाही. कारण काही लोक मला भेट झाल्यानंतर किंवा काही लोक फोन करून सांगतात की साहेब तुमचं एवढं काम चांगलं असताना हा माणूस तुमच्यावर असे बदनामीचे आरोप का करतो. आमच्या महिलांचा पण तो निषेध करतो. महिला सोबत आल्या म्हणजे काय अडचण आहे मला सांगा की चौकशी कामी आम्ही महिलेला घेतो. उद्या एखाद्या महिलेने आमच्यावर आरोप केले तर त्याच्या घरातल्याला आम्ही एकही शब्द बोलत नाही. फक्त आम्ही यशवंत अण्णा यादवच्या घरी गेलो होतो त्यांना पकडण्यासाठी. तरी पण त्याने काल तिथं आला आणि काल तिथं पण आमचे व्हिडिओ घेतले. वन विभागाचा निषेध करतो म्हणून असा व्हिडिओ घेतला आणि त्यावेळेस पण कर्मचाऱ्याला दबाव केला किंवा साहेबाला मी ढकललं का. हा मुद्दामच त्रास देतो, धमकी देतो. त्यामुळं माझे कर्मचारी त्याच्या धमकीला भिवून पण बोलायला तयार होत नाहीत. कारण हा असं ह्याचं धमकीमुळं किंवा बोलण्यामुळं आता मला काल त्याने विचारलं, मी सांगितलं की तुम्ही तिथं कामात अडथळा केला आणि मला तुम्ही ढकलून दिलं त्यामुळे मी चक्कर येऊन पडलो. असं जोरात ढकलल्यामुळे मला चक्कर आल्याने मी पडलो. जर उद्या माझं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याचे जे हे 4-5 लोक आहेत हे तर ह्यांना जबाबदार धरण्यात यावे. आणि लोकांना जे व्हिडिओ बघतात तर हे माझं मानसिक खच्चीकरण होतोय. मला ब्लॅकमेल करतो की बाबा तुम्ही एवढं काम केले तेवढं काम केले. सचिन माने, गुलाब माने आणि हा सचिन यादव हे 3 जण 5 लाख रुपयाची खंडणी मला कार्यालयाच्या बाहेर मागत होती. मी सांगितलं की मी काम माझ्या टेंडरप्रमाणे केलेलं आहे, ऑफिसच्या प्रोसिजरमुळे, त्यामुळे मी तुम्हाला 1 रुपया देऊ शकत नाही आणि मला पुढे चालून हा मोठा असा विषय होईल किंवा तो असं एवढं करेल एवढं अपेक्षित नव्हतं. पण पुन्हा जर माझ्या कार्यालयात तो आला असता तर मी अँटी करप्शन कड किंवा पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा सापळा रचला असता. त्याने फक्त साधी डिमांड केली ती आणि एवढं पुढे तो रामायण घडेल असं मला अपेक्षित नव्हतं. पण जर पुन्हा दुसऱ्या वेळेस येऊन तो, कारण पुन्हा 8 जुलै नंतर तो कार्यालयात आलेला नाही, त्यामुळे मला तो अँटी करप्शनचा सापळा किंवा खंडणीचा सापळा लावता आला नाही. जर माझं काही वाईट झालं तर सचिन यादव, यशवंत यादव, सचिन माने, गुलाब माने आणि समत बिलारे हेच जबाबदार राहतील आणि यांच्यावर कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.